वेदसंवेद्यं कटाक्षेणापि वीक्षितुं न क्षमन्ते विमतयस्तमुपासे श्रेयः पतिम्। मयि स्थितो मदङ्गेषु स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्चास्वतन्त्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः। स्वात्मनस्तस्य पूजास्युः मनोवाक्कायवृत्तयः ममैताः इति कर्तारम् उद्देश्यञ्च हरिं स्मरेत्। धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणः वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान्। सर्वजणांना मोक्ष अपेक्षित आहे। मोक्षाचा उपाय परमात्म्याचा अनुग्रहच आहे। भगवंताचा परमानुग्रह मोक्षाला कारण म्हणून ठरलेला आहे। श्रीमद् भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं। तत्प्रसादात, परमात्म्याच्या प्रसादाने मोक्ष आपण मिळवू शकतो म्हणून। मत्प्रसादात् तरिष्यसि। दुसऱ्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, मत्प्रसादात् तरिष्यसि। प्रसाद म्हणजे अनुग्रह, तीर्थप्रसाद म्हणतात, ते प्रसाद वेगळं। भगवंताच्या प्रसादाने, नैवेद्याने, नैवेद्याचा भक्षण केल्याने आपल्याला अंतःकरण शुद्धी होते, देहाची शुद्धी होते, ह्याच्यामध्ये संशय नाही। परंतु त्या प्रसादाने मोक्ष मिळत नाही डायरेक्ट। मोक्षासाठी परमात्म्याचा अनुग्रह पाहिजे। अनुग्रहाला प्रसाद म्हणतात। त्या अनुग्रहासाठी परमात्म्याचा अपरोक्ष ज्ञान कारण आहे, साक्षात्कार। साक्षात्काराला अत्यंत परिपक्व असे भक्ती पाहिजे। त्या भक्तीने प्रसाद मिळतो। भक्तीला साक्षात्कार कारण आहे। साक्षात्कारासाठी पुन्हा भक्ती पाहिजे। ती भक्ती परिपक्व भक्ती आहे। परिपक्व भक्तीला ध्यान कारण आहे। ध्यानाला पक्व भक्ती कारण आहे। पक्व भक्तीला श्रवण आणि मनन। श्रवण म्हणजे शास्त्राचे श्रवण। महाभारत, भागवत, वेद इत्यादी सच्छास्त्रांचे श्रवण। सच्छास्त्रामध्ये काय सांगितलेले आहे म्हणून गुरुच्या मुखाने, उपदेशक्रमाने आपण ऐकून घेऊन शास्त्राचे ज्ञान प्राप्त करायचे आहे, ते श्रवण म्हणतात। मनन म्हणजे श्रवणाने जे ज्ञान प्राप्त होते त्याच्याबद्दल दार्ढ्य, युक्त्यनुसंधान म्हणतात संस्कृतमध्ये। म्हणजे अंग्रेजी भाषेमध्ये लॉजिक म्हणतात। श्रवणाने आम्ही जे समजलेले आहे त्याला युक्तीने, लॉजिक माध्यमाने दृढ करून घेणे, ह्याला मनन म्हणतात। काही लोक समजतात मनन म्हणजे रिपिटेशन, श्रवण एकदा
ऐकून घ्यायचं, नंतर मनन म्हणजे घरी जाऊन रिपीट करायचं तेच, त्याला मनन असं काही लोक समजतात. तसं नाही. मनन रिपिटेशन अवश्य करायचं, परंतु मनन शब्दाचा अर्थ तो नाही. मनन शब्दाचा अर्थ दृढ करणे, युक्तीच्या पायावर दृढ करणे, हे मनन आहे. श्रवण आणि मनन केल्याने आपल्याला भगवंतावर पक्व भक्ती येते. पक्व भक्तीने आपण भगवंताचे निधिध्यासन, ध्यान, उपासना करू शकतो. उपासनाने पक्व भक्ती येते. त्या परिपक्व भक्ती येते. परिपक्व भक्तीने अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञानाने अतिपरिपक्व भक्ती, सुपरलेटिव्ह डिग्री. अतिपरिपक्व भक्तीने भगवंताचे अनुग्रह, अनुग्रहाने मोक्ष. अशी एक श्रेणी आहे, सोपान आहे, सोपान क्रम. ह्याच्यामध्ये उपासना जी आहे, उपासना करताना भगवंताची उपासना करावी. कशा रीतीने करावी? सगुण उपासना करावी या निर्गुण उपासना करावी? श्रीमद् भागवतामध्ये याच्याबद्दल खूप चर्चा केलेली आहे. शास्त्राचा निर्णय आहे सगुण उपासना करावी. काही ठिकाणी निर्गुण उपासना करावी अशा देखील सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ काय आहे? सगुण आणि निर्गुण पाहायला अत्यंत विरुद्ध आहे, विरुद्ध दिसते, कॉन्ट्रडिक्टरी. परंतु ह्याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन नाही आहे, सामरस्य आहे, हार्मनी आहे. ते कसं आपण समजूया. सगुण उपासना करावी. ब्रह्म, परब्रह्म, परमात्मा सगुण आहे. कशासाठी? म्हणजे तुम्ही चिंतन करा, विचार करा. परमात्म्याला आपण मानतो. का मानतो? कारण काय? ज्या जगामध्ये आपण जगत आहोत, ह्या जगाची सृष्टी करणारा कोण आहे? रक्षण करणारा कोण आहे? पालन करणारा कोण? आपल्याला सद्गती देणारा कोण? नदी, समुद्र, पर्वत, नक्षत्र, सूर्य, चंद्र इत्यादी जे पदार्थ आपल्याला दिसतात, त्यांची सृष्टी करणारा कोण आहे? अशा रीतीने आपण चिंतन करीत करीत तर एक लहान वस्तूला आपण घेतलं तरी सुद्धा त्याला एक निर्माण करता होतो, रक्षण करणारा होतो. तर एवढं अत्यंत विस्तृत ब्रह्मांडाला, सबंध प्रपंचाला एक निर्माणकर्ता अवश्य पाहिजे म्हणून आपण परमात्म्याला मानतो. शास्त्र भगवंताबद्दल सांगते परमात्मा सर्वकर्ता आहे. उपनिषदमध्ये आहे सही सर्वस्य कर्ता.
ऋग्वेदामध्ये आहे एको देवः द्यावा भूमी जनयन देव एकः. एकच परमात्मा आहे, तोच संबंध जगाची सृष्टी करतो म्हणून वेद उपनिषद इत्यादीमध्ये श्रीकृष्ण परमात्मा भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेले आहे. अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते. अहम सर्वस्य प्रभवः, संबंध जगाच्या सृष्टी करणारा मीच आहे म्हणून श्रीकृष्ण परमात्मा सांगतात. तर परमात्मा आहे कशाला? सृष्टी करायला, पालन करायला, दुःखाचा निवारण करायला, सुख द्यायला भगवंत आहे. तर भगवंत कसा होऊ शकतो? एक स्वयंपाक करणारा आहे, जास्त काही नाही. जगाच्या सृष्टी करणाऱ्याला सोडा, एक साधारण स्वयंपाक करणारा आहे. स्वयंपाक करणारा कसा आहे? माझ्या घरी एक आहे, तो कसा आहे? त्याला दिसत नाही, पाय नाही, हात नाही, ऐकू येत नाही, चलायला होत नाही. अशा एक व्यक्ती आहे, तो स्वयंपाक करतो म्हटलं तर कोणीही विश्वास करतो का? स्वयंपाक करायला काय पाहिजे? ज्याला शक्ती आहे, दिसत आहे, ऐकू येतं आणि विवेक आहे, बुद्धी आहे, त्याला एक काम करायला होतं. एक चित्र लिहिण्यासाठी, उपन्यास करायला, ज्याला तोंड नाही, जीभ ध्वनी नाही, काही नाही, जीभ नाही, तो उपन्यास करतो म्हटलं तर कसं? उपन्यास एक कार्य आहे, प्रवचन एक कार्य आहे. एक कार्याला कारणं असतात. डोक्यामध्ये ज्ञान पाहिजे, जीभ पाहिजे आणि शक्ती पाहिजे. ऑडियन्स बसलेले आहे म्हणून दिसायला पाहिजे. ऑडियन्स सगळं समजून घेतात म्हणून विश्वास पाहिजे. सगळं असलं तर एक शब्द बाहेर येतो. परंतु काही कारण नाही. सगळं सोडा, देहच नाही, शरीरच नाही. शरीर नाही, इंद्रिय नाही, ज्ञान नाही, शक्ती नाही, परंतु तो उपन्यास करतो. कसं करतो? हे असंभव आहे. तर जास्त काही बोलायचं नाही. तो एक पुरुष उपन्यास करतो म्हणजे त्याला शरीर आहे, इंद्रिय आहे, तोंड आहे, जीभ आहे, बुद्धी आहे, विवेक आहे, शास्त्राचा अध्ययन आहे, सगळं सिद्धच आहे. परत सांगायची गरज नाही. उपन्यास करायला एवढं पाहिजे, एक स्वयंपाक करायला पाहिजे, तर संबंध जगाच्या सृष्टी करायला किती ज्ञान पाहिजे, किती शक्ती, औदार्य, कारुण्य, उत्साह, आनंद इत्यादी गुण पाहिजेत. अनंत गुण पाहिजेत. एक नाही, दोन नाही. भगवंत पाहिजे आम्हाला जगाच्या सृष्टी करायला, आपला उद्धार करायला, मोक्ष द्यायला. परंतु त्या भगवंताला एक सुद्धा गुण नाही म्हणजे कसं उद्धार करतो, सृष्टी कसं करतो? त्यासारख्या परमात्म्याला घेऊन करायचं काय आहे? उपयोग काय आहे आपल्याला?
भागवत सांगते, मयि अनंत गुणेनंते गुणतो अनंत विग्रहे यदासीत ततएवाद्य स्वयंभू समभूतजः. स्वयं परमात्मा सांगतात, मयि अनंत गुणे, अनंत गुण आहेत माझ्याकडे. स्वयं परमात्मा सांगतात माझ्याकडे अनंत गुण आहेत म्हणून. भगवंतामध्ये एक सुद्धा गुण नाही म्हटलं तर कसं शास्त्राला संमत होऊ शकतं? तुम्हीच विचार करा. मयि अनंत गुणे अनंते गुणतो अनंत विग्रहे. अनंत गुण आहेत, एक एक प्रत्येक गुणसुद्धा अनंत आहे. म्हणजे ज्ञान, आनंद, शक्ती, औदार्य, वीर्य, प्रागल्भ्य इत्यादी अनंत गुण आहेत. त्याच्यामध्ये एक एक प्रत्येक गुण, ज्ञानसुद्धा अनंत आहे, अनलिमिटेड. शक्तीसुद्धा अनंत आहे, ऑमनिशंट, ऑमनिपोटंट, ऑमनी प्रेझेंट, सर्वत्र व्याप्त आहे, सर्वशक्त आहे, सर्वज्ञ आहे. अनंत विग्रहे, अवतारसुद्धा अनंत आहेत. दशावतार प्रसिद्ध आहेत, केवळ दशावतार नाहीत. अनंत विग्रहे, अनंत अवतार, अनंत रूप आहेत परमात्म्याला. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक एक रूपाने भगवंत असतो, समजून घ्या. मंदिरामध्ये भगवंत आहे, घरी देवघरात एका पेटीत भगवंत बसलेले आहे, झोपलेले आहे नाही. कधीही झोपत नाही भगवान. सर्वदा भगवंत जागृत आहे, जागरूक आहे आपला रक्षण करायला. अवश्य देवळात आहे, देवघरात आहे, देवपेटीत आहे, संशय नाही. परंतु केवळ तिथे नाही, संबंध जगामध्ये भगवंत व्याप्त आहे, सगळ्या ठिकाणी आहे. अणु, रेणू, तृण, काष्ठ परिपूर्ण आहे. प्रल्हादाला हिरण्यकशिपू विचारला, कुठे आहे तुझा भगवंत? तेव्हा प्रल्हाद सांगितलं, सही सर्वत्र क्वासौ यदि स सर्वत्र. प्रल्हादाने उत्तर दिला, सर्वत्र, सगळ्या ठिकाणी आहे, कुठे नाही. परीक्षा करून घे. तेव्हा नरसिंहाचा प्रादुर्भाव झाला, तुम्हाला माहीत आहे. सर्वत्र व्याप्त आहे, सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. प्रल्हादाच्या वचनाला सत्य करून दाखवायला स्वयं भगवंत नरसिंहाच्या रूपाने प्रादुर्भाव होऊन अनुग्रह केला. तर अनंत अवतार आहेत. तुमच्या ओळखीचे कोणीही येऊन मदत करा म्हणून सांगितलं तर, विचारलं तर थोडा काहीतरी मदत करतो आम्ही, जास्त काही नाही. 1-5 मिनिट देऊ शकतो, 1 तास, 2 तास, 1 दिवस, जास्तीत जास्त. परंतु भगवंत परमात्मा आपल्याला 1 तास, 2 तास, 1 दिवस, 2 दिवस नाही, अनादि काळापासून अनंत काळपर्यंत आपल्यासाठी प्रत्येक रूप दिलेलं आहे. अंतर्यामी रूप म्हणतात त्याला. फक्त प्रल्हादासाठी नरसिंह रूपाने भगवंत आलेले आहे असं समजू नका. प्रत्येक व्यक्तीसाठी भगवंताने आलेले आहे. अनादिकाळापासून हृदयामध्ये अंतर्यामी होऊन आहे, कुठेही जात नाही. भगवंत गेला हृदयातून, आपण राहू शकत नाही.
अनादिकाळापासून आहे आणि पुढे सुद्धा भगवंत इथेच राहतो. भगवंत राहतो म्हणून आपल्याला राहायला होतं. तर प्रत्येक व्यक्तीसाठी भगवंताचा एक एक रूप आहे हृदयामध्ये. त्याचं नावसुद्धा नरसिंहच आहे. जीवस्वरूपामध्ये प्रत्येक जीवाना नियमन करायला जो भगवंत अंतर्यामी होऊन आहे त्याचं नावसुद्धा नरसिंहच आहे. फक्त प्रल्हादाला नरसिंह नाही, प्रत्येक व्यक्तीसाठी नरसिंह आहे. दुर्दैव दुर्भाग्य म्हणजे हृदयामध्ये राहून हृदयामध्ये अंतर्यामी होऊन भगवंत रक्षण करीत आहे ह्याचा अनुसंधान नसल्यामुळे आपण दुःखी होतो. इथेच आहे हृदयामध्ये भगवंत, त्याच्यावर विश्वास करून आपण ध्यान केलं, निधिध्यासन केलं तर आपल्याला भीती राहत नाही, हृदयामध्ये भीती शिरत नाही. आपण निर्भीत होऊन आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. असं आहे मयि अनंत गुणे नंते गुणतो नंत विग्रहे यदासीत तत एवाद्य स्वयंभू समभूतः. त्याच्या नाभी कमलामध्ये साक्षात चतुर्मुख ब्रह्मा उत्पन्न झालेल्या आहे असं तिथे सांगितलेले आहे. तर परमात्म्यामध्ये अनंत गुण आहेत. वेदामध्ये सांगितलेले आहे अथ कस्मादुच्यते ब्रह्मेति बृहंतोह्यस्मिन् गुणाः. ब्रह्म म्हणतात. ब्रह्म ह्याचा अर्थ काय आहे? ब्रह्म याचा अर्थ काय आहे म्हणून डिक्शनरीमध्ये आपल्याला बघायची आवश्यकता नाही. स्वतः वेद सांगतो बृहंतो ह्यस्मिन् गुणाः. परमात्म्याच्या ठिकाणी अनंत गुण आहेत. बृहंतः अनंत गुण आहेत म्हणून परमात्म्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म शब्दाचा अर्थच गुण परिपूर्ण असा आहे. तो निर्गुण कसा होतो? तर परमात्मा अनंत गुण परिपूर्ण आहे, साकार आहे, निराकार नाही. परंतु निराकार साक्षी चेता केवलो निर्गुणश्च असं देखील वेदामध्ये आहे. निर्गुणश्च तर निर्गुण म्हणून वेदामध्ये आपल्याला दिसते शब्द. हां, अवश्य भगवंतामध्ये निर्गुणत्वसुद्धा आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे. गुण आहेत परंतु तो निर्गुण आहे. कसं? गुण शब्दाचा अजून एक अर्थ आहे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. जड प्रकृतीचे 3 गुण आहेत, सत्वगुण आणि रजोगुण, तमोगुण. परमात्म्यामध्ये हे 3 गुण कधीही नाहीत. प्रकृती गुण आहे. परमात्मा प्रकृतीच्या अधीन नाही, प्रकृतीचा अतिक्रमण केलेला आहे. प्रकृती भगवंताच्या अधीन आहे, भगवंत प्रकृतीच्या अधीन नाही. प्रकृती तत्व, जडतत्व, इनर्ट, ज्याला ज्ञान नाही त्याला इनर्ट जड तत्व म्हणतात. मूल जडतत्व प्रकृती तत्व आहे. प्रकृती तत्वाचे 3 गुण आहेत. त्या 3 गुणाने आपण सर्व बद्ध आहोत. त्याच्या बंधनामध्ये आपण सर्व आहोत जीव.
सत्व रजस तमस ह्याच्या बंधनामध्ये आपण आहोत. म्हणूनच संसार आहे आपल्याला. परमात्म्याला संसार नाही, बंधन नाही. सत्वगुण रजोगुण तमोगुण 3 गुणाचे बंधन भगवंताला नाही, म्हणून भगवंताला निर्गुण म्हणतात. गुण म्हणजे ज्ञान एक गुण आहे, आनंद एक गुण आहे, वीर्य शौर्य धार्ष्ट्य प्रागल्भ्य औदार्य दया इत्यादी गुण आहेत. त्यांचा निषेध शास्त्रामध्ये केलेलं नाही, परंतु सत्वगुण रजोगुण तमोगुण इत्यादी जे आहेत त्याचा निषेध केलेला आहे. एका वराला शोधन करीत जातात. तो कसा आहे कन्येसाठी? फार छान आहे. तर काहीतरी पितो का? काय पीत नाही. पीत नाही म्हणजे काय? त्याचा अर्थ काय सांगा? दूध पीत नाही, पाणी पीत नाही असा अर्थ आहे का? तर काय अर्थ आहे? दारू पीत नाही असा अर्थ आहे. सांगायची गरज नाही. पीत नाही म्हणजे ज्याचा पान निषिद्ध आहे त्याचा पान नाही करतो असाच अर्थ आहे ना. ज्याचा भक्षण निषिद्ध आहे त्याचा भक्षण करत नाही, खात नाही, पीत नाही. फार चांगले. खात नाही पीत नाही तर कसं जगतं? कसं आहे? कसं? जे निषिद्ध आहे त्याचा भक्षण करत नाही, जे निषिद्ध आहे त्याचा पान करत नाही असा अर्थ आहे. विवेकी माणूस असा अर्थ समजून घेतो. तसे जो आपला उद्धार करायला आहे, रक्षण करायला आहे, उपास्य आहे, ध्येय वस्तू आहे, त्याच्यामध्ये गुण नाही म्हणजे दुर्गुण नाही असा अर्थ आहे. गुणच नाही असा अर्थ नाही. आकार नाही ह्याच्या सुद्धा असंच समजून घ्यायचं. प्राकृत आकार नाही, अस्वस्थ आकार नाही, अमंगल आकार नाही, नश्वर आकार नाही, अनादि नित्य अप्राकृत प्रकृती संबंध नसलेले, जन्म आणि विनाश नसलेले आकार परमात्म्याला आहेत. एक नाही, अनंत आकार आहेत. राघवेंद्र स्वामी म्हणतात प्रातःसंकल्प गद्यामध्ये, सर्वत्र सर्वदा सर्वाकार सर्वाधार सर्वोत्पादक सर्वपालक सर्वसंहारक सर्वनियामक सर्वप्रेरक सर्वप्रवर्तक सर्वनिवर्तक यथायोग्य सर्वज्ञानाज्ञानबंध मोक्षप्रद सर्वसत्ताप्रद सर्वशब्दवाच्य सर्वशब्द प्रवृत्तिनिमित्त सर्वगुण परिपूर्णतम सर्वदोषातिदूर सर्वात्यंत विलक्षण स्वगतभेद विवर्जितत्वादिना भगवद्द्रष्टॄणां श्रीमन्मध्वाचार्यांनी परमात्म्याची उपासना केलेली आहे. त्याचा प्रकार काय आहे म्हणून राघवेंद्र स्वामी प्रातःसंकल्प गद्यामध्ये विवरण करतात. त्यावेळी सांगतात सर्वाकार. श्रीमदाचार्य उपासना करतात असे भगवंताला सर्व आकार आहेत. इथे भगवंत आहे का? नाही आहे. त्याचा आकार काय आहे? मैकचा आकार जे आहे तेच भगवंताचा आकार आहे. वस्तुतः असं सांगायचं नाही. भगवंताचा आकार जो आहे तो आकार मैकला आहे. तांडूळमध्ये भगवंत आहे, भगवंताचा आकार तांडूळमध्ये आहे. असेच सगळ्या ठिकाणी. परंतु तो आकार अत्यंत शुद्ध आहे, हे अशुद्ध आहे. बाह्य आकार जड.
इथे आपल्याला जो आकार आढळतो हे अशुद्ध आहे, प्राकृत आहे, अज्ञानी आहे, जड आहे. परंतु भगवंत अप्राकृत आहे, सर्वज्ञ आहे, परंतु आकार परमात्म्याला सुद्धा आहे, विलक्षण आकार आहे. साखर घेऊन मूर्ती बनवतात संक्रमणामध्ये, माहीत आहे ना. साखरातून मूर्ती आहे का नाही, हाती असो, गाय असो, पुरुष असो, स्त्री, सर्व रीतीच्या मूर्ती बनवतात. साखराची प्रतिमा आहे का नाही, आहे. त्या प्रतिमेला आकार आहे का नाही, आहे. तोंड आहे, शिर आहे, पाय आहे, सगळं आहे तिथे, परंतु आकार नाही, आहे. दोन्ही सत्य आहे. नाही म्हणजे काय, रक्त मांस इत्यादीने निर्मित झालेले आकार नाही. आहे ह्याचा अर्थ काय, साखराची आकार आहे. तसंच भगवंताला आकार आहे का नाही, प्राकृत आकार, आपल्यासारखा आकार भगवंताला नाही, परंतु आकार आहे. साखरेचा आकार जसा आहे इथे साखराच्या मूर्तीमध्ये, तसेच तिथे ज्ञान, आनंद, औदार्य इत्यादी सद्गुणाचे आकार आहे, परंतु प्राकृत आकार नाही. अप्राकृत आकार, ज्ञानानंदमय आकार परमात्म्याला आहे. परंतु परमात्मा साकार आहे, सगुण आहे. सगुण साकार असणाऱ्या भगवंताच्या मूर्तीला आपण मनामध्ये उपासना करावी म्हणून श्रीमन्मध्वाचार्य उपनिषद, भगवद्गीता, भागवत इत्यादी प्रमाणानुसार स्थापन केलेले आहे. अवश्य निर्गुण निराकाराची उपासना करू शकतो, परंतु ह्या अर्थामध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण नाहीत. प्राकृत आकार, अमंगल आकार नाही, ह्या अर्थामध्ये निर्गुण निराकार उपासना करतो. आकारच नाही, गुणच नाही, असा अर्थामध्ये नाही. अशा रीतीने सगुण साकार उपासना करावी. एक एक गुणाची उपासना करायला आपल्याला खूप वेळ लागतं. ज्ञान, भगवंतामध्ये ज्ञान आहे म्हणजे फक्त ज्ञान आहे असं उपासना करायचं नाही. ज्ञान आहे ह्याच्याबद्दल थोडा विस्तृत रूपाने चिंतन करायचं. ज्ञान, किती ज्ञान आहे, कसं आहे भगवंताचे ज्ञान. आता मी सांगितलं, एक स्वयंपाक करायला ज्ञान पाहिजे, उपन्यास करायला ज्ञान पाहिजे, बांधकाम करायला ज्ञान पाहिजे, तर संबंध जगाचा निर्माण करायला केवढं ज्ञान पाहिजे तुम्हीच चिंतन करा, उहा करा. मध्वाचार्य सांगतात 12 स्तोत्रामध्ये, स्वमति प्रभवं जगदस्य यतः परबोधतनुंच ततः खपतिं. स्वमति प्रभवं जगदस्य यतः. दुसऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंत जगाची सृष्टी केलेली नाही. भगवंताने स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या ज्ञानाने स्वमति प्रभवं जगदस्य यतः, जगाची सृष्टी भगवंताने केलेली आहे म्हणून परमात्म्याला ज्ञान थोडं नाही, अल्प स्वल्प नाही, अनंत अपरिमित ज्ञान परमात्म्यामध्ये आहे. एक एक व्यक्तीसुद्धा अनंत कर्म केलेले आहे. प्रत्येक व्यक्तीने अनादिकाळापासून आत्तापर्यंत अनंत कर्मे केलेली आहे.
त्या अनंत कर्मांना फल देणारा भगवंत आहे वायुदेवाच्या द्वारा. तर ज्ञान अनंत झालं, परमात्म्याच्या ज्ञान. एक एक व्यक्तीच्या कर्मे अनंत आहेत, त्याच्या ज्ञान भगवंताला आहे. ज्या कर्माला ज्या प्रसंगी फळ, जसं फळ द्यायचं आहे त्याच्याबद्दल भगवंताला माहिती आहे. ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये, या कोर्टमध्ये ह्याचा अपराध हा अपराध आहे, ह्या अपराधाला ही शिक्षा द्यावी ठरवतात. एक चांगलं काम केलं तर त्याला असं एक पुरस्कार असं असते. परंतु इथे एक नाही, दोन नाही, अनंत कर्मे आहे. त्या अनंत कर्मामध्ये पुण्यसुद्धा आहे, पापसुद्धा आहे. पुण्याईला चांगलं फल द्यायचं आहे, पापाला वाईट फल द्यायचं आहे. तर अनंत कर्माचा ज्ञान, अनंत कर्माच्या पक्वताच्या अवस्थेचा ज्ञान, त्याप्रमाणे परमात्मा अनंत जीवांना फळ देतो, म्हणजे त्याचा ज्ञान अनंत आहे. असेच आनंद नसल्याने काम करायला होत नाही. जो पुरुष स्वयं दुःखी आहे तो दुसऱ्यांचा उद्धार करायला समर्थ होत नाही. काम करायला मन येत नाही त्याला. बेचैन होऊन खाली बसतो, कुठेही जात नाही, काही काम करत नाही. तर परमात्मा प्रत्येक क्षण, एकही क्षण न सोडता परमात्मा निरंतर केवलोद्योगिनो निशम, 12 स्तोत्रामध्ये सांगतात श्रीमदाचार्य, केवलोद्योगिनः, सर्वदा सदाकाळ परमात्मा उद्योग करीत असतो, खाली बसत नाही. भगवंत खाली बसला तर सर्व जीवांची अवस्था संपली. कधीही खाली बसत नाही, सर्वदा उद्योग, सर्वदा कार्यामध्ये व्यस्त असतो. परमात्मा अत्यंत उत्साहाने कार्य करीत असतो. तर परमात्म्यामध्ये आनंद किती असेल, उहा करू शकत नाही आपण. अनंत आनंद आहे, शक्ती आहे. शक्ती असेल, ज्ञान असेल, परंतु उपकार करायचा असं गरज आहे का? स्वतंत्र आहे तो, कोणीही विचार करणारा नाही. परमात्म्याला आज्ञा करणारा कोणीही नाही. काम केलं तर त्याला फल देणारा, काम नाही केलं तर शिक्षा देणारा कोणीही आहे का? नाही. तर कशाला करायचं? परंतु कधीही परमात्मा उदासीन बसत नाही. अत्यंत प्रेमाने, दयेने, कारुण्याने परमात्मा सर्व जीवांना उपकार करीत असतो. म्हणजे कारुण्य किती आहे. अशा रीतीने एक एक गुणाबद्दल आपण विचार करीत त्याच्याबद्दल अत्यंत दार्ढ्य मनामध्ये करून उपासना केली तर भगवंताचा अनुग्रह होतो. त्या अनुग्रहाने साक्षात्कार होतो. साक्षात्कार झाल्यामुळं अतिपरिपक्व भक्ती, त्याच्याने परम अनुग्रह, अत्यर्थ प्रसाद म्हणून शास्त्राच्या परिभाषेमध्ये सांगतात. त्या अत्यर्थ प्रसादाने मोक्ष आपल्याला मिळतो म्हणून श्रीमन्मध्वाचार्यांनी सांगितलेले आहे. तुम्ही सर्व गायत्री जप करताना, देवाला नमस्कार करताना, प्रदक्षिणा करताना एक एक गुणाचा अनुसंधान करीत अत्यंत भक्तिभावनेने सेवा करा, ध्यान, उपासना इत्यादी करा. त्याच्याने भगवंताचा अनुग्रह प्राप्त करून घ्या.
हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.